हाय फ्रेंड्स, संध्याकाळ झालंय आणि आता मी जाते सावंतवाडी सिटीमध्ये. तर माझ्या समोर इथे आता आहे सावंतवाडीचं गेट आहे, बोलू शकता. इथून सावंतवाडी सिटी स्टार्ट होते. इथे पर्यटन स्थळ दाखवलेत सगळी सावंतवाडीमध्ये जी फिरता येतील अशी. तर चला आपण पुढे जाऊया. घरं मस्त आहेत मोठीशी. इथे बांदेकर्स म्हणून हे हॉटेल आहे. इथे तुम्ही फिश साठी येऊ शकता, फिश थाली ट्राय करायला. आता आपण आलोय मोती तलावाच्या इथे. हे मोती तलावाच्या अगदी समोरच इथे ना खाऊ गल्ली आहे. तर रात्रीचं जर तुम्ही संध्याकाळचे येत असाल तर इथे जेवणासाठी किंवा असं चटरपटर खाण्यासाठी येऊ शकता. हा बाजूला जो आहे हा मोती तलाव आहे. सावंतवाडी दोडामार्ग गाडी इथे पुढे सावंतवाडीचा मेन बस स्टॉप आहे. पाणीपुरी वाल्याकडे भलतीच गर्दी आहे. इथे जाऊयात जरा. आता आपण चाट खायला जाऊया. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर मस्त अशी दहीपुरी भेटली. ती दहीपुरी खाल्ल्यानंतर आता आपण पुढे जाऊया. तर हा जो पुढचे जी लाईन आहे ही पूर्ण खाऊगल्लीच आहे. इथे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे फूड आयटम, जे स्ट्रीट फूड आयटम्स आहेत मोस्टली ते मिळतील. तर असे बर्गर, पिझ्झा वो तेवाले सगळे आहेत. कुल्हड चहा. इथे एक बैठक द टेस्ट ऑफ कुल्हड म्हणून एक आहे, चहासाठी येते. मी इथे काही चहा ट्राय केलेल्या, खूप छान आहे तिथे चहा. काही असे चॉकलेट चहा आणि व्हरायटी ऑफ चाय आहे तिथे. इथे ना पुढे तो कॉर्नरला दिसतो ना आय केअरच्या बाजूला, तिथे लेवारा पिझ्झा म्हणून आहे. त्यांच्याकडून मी एकदा बर्गर घेतलेला, खूप छान होता बर्गर. तर चला इथे जरा बर्गर ट्राय करूया. एक व्हेज बर्गर मागवला, एक व्हेज बर्गर. हा, एकच व्हेज बर्गर द्या. ते फोटोज मस्त आहेत कॅप्चर केलेले. कोकणाची जीवनशैली जी आहे, खरी जीवनशैली ती इथे कॅप्चर केले फोटो मार्फत. हे जे आहे ना, हे पावसाळ्यामध्ये असं डोक्यावरती घालतात आणि भात शेती, कापणी बिपणी, म्हणजे कापणी नाही पण भात शेतीच्या वेळेस हे घालतात, कारण की पाऊस असतो त्यावेळेस. पावसात भिजू नये म्हणून असे हे घातलं जातं. ह्याला काय बोलतात ते मला आता लक्षात येत नाहीये. कोणाला माहिती असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. हे पण डोक्यावरती ओजी घेऊन लोक जात आहेत. धुकं पसरलंय आजूबाजूला, मस्त वाटतंय. हे कोणी कॅप्चर केलंय, खूप छान आहे. हा साकव आहे, फूल आहे. हा आपला व्हेज बर्गर आला. याला खायचं कसा, एवढं थोडी जाईल तोंडात. छान आहे, छान आहे. एक्स्ट्रा चीजी. हे काय दिले काकी? उलट करून ठेवायला दिले का त्याला?
चुरीने कापायला लागेल असं वाटतं. तर हे आहे मोती तलाव. इथून ना या मोती तलावाच्या इथून मधून ना रस्ता आहे हा पादचारी मार्ग. तर त्या साईडला जर जायचं असेल तर या मधून रस्त्यावरून पण जाता येतं. नाहीतर पूर्ण फिरून जावं लागतं इथून जाण्यासाठी. इथे बांधकाम चाललं रस्त्याचं. ऍक्च्युली खूप मोठा तलाव आहे, त्यामुळे पूर्ण फिरून जर आपल्याला त्या साईडला जायचं असेल तर ते खूप वेळ लागतो. त्यामुळे हा जो मधून हा पट्टा बनवलाय हा खूप मस्त बनवलाय, तर लवकर जाता येतं. इथे बसायला सुद्धा आहे, ती तुतारी आहे मध्ये. ते रिलॅक्स बसून समोर एकदम मोती तलावाचा व्ह्यू आहे, मस्त असा, मस्त आहे. ते इथे सावंतवाडीच्या आंबोलीच्या रस्त्यालगतच इथे भालेकर खानावळ आहे, तर आपण तिथे जाऊया जेवायला. तर मी आता आली आहे भालेकर खानावळ मध्ये, आणि भालेकर खानावळ इथे फिश थालीसाठी खूप फेमस आहे. पण आज गुरुवार असल्यामुळे आपल्याला व्हेज वरती भागवावं लागतंय, पण व्हेज मध्ये पण त्यांनी खूप मस्त दिलंय. ही नाचणीची भाकरी आहे, त्याच्यानंतर काळ्या वाटाण्याची उसळ आहे, परत बटाट्याची भाजी, आणि ही खीर सुद्धा दिले, शेवयाची खीर आहे. त्याच्यानंतर इथे भात जो आहे तो तुम्हाला अनलिमिटेड असतो. शेवयाची खीर बघूया. छान आहे. मेन तर सोलकढी, जिच्याशिवाय कोकणातलं जेवण पूर्ण होत नाही. परफेक्ट आहे. बाहेर तुम्ही जर सोलकढी बघाल ना तर ती अशी गोड गोडीश असते, तर आमच्या इथे गोड पद्धतीची सोलकढी नसते, त्याच्यात आम्ही कधी साखर बिकर टाकत नाही. तर ही तशी आहे, प्रॉपर कोकणी स्टाईल सोलकढी. हे इथून भालेकर खानावळच्या इथून आपण आलोय पुढे. हे जे आहे हे बस स्टँड आहे इकडचं सावंतवाडी सिटीचं. बरेचसे लांब पल्ल्याचे जे आहेत गाड्या त्या इथे लागतात. हे बस स्टँड आहे इथे, आणि इंटरनल ज्या गावागावातल्या पण असतात त्या सुद्धा इथे येतात. तुम्हाला जर काजूगर खरेदी करायचे असतील तर इथे तुम्ही काजूगर खरेदी करू शकता. बरेचसे शॉप्स आहेत काजूगरांसाठी, हे कोकणी मेवा आणि असे जे तुम्हाला काजूगर मिळतील. परत जर तुम्हाला स्टे हवे असतील तर हे इथे ऑप्शन्स आहेत. हॉटेल रेणुका पॅलेस, हे इथे हॉटेल रेणुका म्हणून आहे, प्युअर व्हेज रेस्टॉरंट. हे मंदिर आहे, रस्त्याच्या बाजूला असं मंदिर आहे. आणि हा आला सावंतवाडीचा राजवाडा, त्याला भोसले पॅलेस असं म्हणतात. आतमध्ये सुद्धा खूप छान आहे. तिकीट्स असतं आतमध्ये तुम्हाला जर पॅलेसमध्ये जायचं असेल तर. सावंतवाडीचा राजवाडा. हे बांधकाम विभाग इथे पण व्हेज नॉन व्हेज असे रेस्टॉरंट्स आहेत. हा तो रस्ता आपण जिथून समोरून येत होतो
हे इथे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे सावंतवाडीचं. हे भोसले उद्यान आहे इथे. मिस्टर DIY नवीनच ओपन झालंय इथे. हे इथे हायस्कूल आहे, राणी पार्वती देवी हायस्कूल. अंधार असल्यामुळे एवढं नीट दिसत नाहीये, पण खूप मोठं आहे हायस्कूल पुढपर्यंत. इथे माझे पप्पा होते शिकायला. हे सावंतवाडी नगर परिषद. आणि या नगर परिषदेच्या बाजूलाच पेट्रोल पंप, आणि या पेट्रोल पंपच्या पाठीमागे ना सावंतवाडीचा जो लोकल मार्केट असतो म्हणजे भाज्यांचा, आणि तो भरतो या साईडला. सीझन्स असतात त्यावेळेस सगळ्याची फळं येतात, सीझनल फळं, जी आंबा, काजू आणि ते सगळं विकायला. तर हे संपूर्ण आतमध्ये ना लोकल मार्केट आहे फळांचं, फुलांचं. या साईडला तुम्हाला कपडे बिपडे ते पण मिळतात. आणि आता आपण जे पुढे चाललोय ना, हे आहे विठ्ठल मंदिर. अगदी छान असं विठ्ठल मंदिर आहे इकडचं. ते गरुडाच्या असं स्ट्रक्चरचं विठ्ठल मंदिर बांधलंय. आणि इथे बघू शकतात ब्रह्मा आहेत. मस्त आहे विठ्ठल मंदिर. या विठ्ठल मंदिराच्या समोरच ना एक दुकान पण आहे. तर तुम्हाला जर रेंटवरती स्कूटी हव्या असतील ना, तर इथे पप्पू टूर्स अँड ट्रॅव्हल्स म्हणून आहे. तर तुम्ही तिथे येऊ शकता. ते रेंटवरती तुम्हाला स्कूटी देतात अवेलेबल करून. या गरुडाच्या पायात बघू शकता साप आहे पकडलेला. इथे बाळकृष्ण कोल्ड्रिंक हाऊस म्हणून आहे, जे खूप फेमस आहे. तर ह्यांचे अजून पण ब्रांचेस ओपन झालेत. इथे ना कॉकटेल खूप छान मिळतं. तुम्ही ते कॉकटेल नक्की ट्राय करा जर इथे येत असाल तर. तर सावंतवाडी जी खऱ्या अर्थाने फेमस आहे ती इथल्या लाकडी खेळण्यांसाठी. लाकडी खेळण्यांचा बाजार आहे आतमध्ये. तर आता रात्र झाले त्यामुळे आपण तेवढं दाखवू नाही शकत, पण इकडे खूप मोठे असे त्या लाकडी खेळण्यांच्या व्हर्जन्स ठेवलेले आहेत. किती मोठा काजू आहे बघ. हे बोंड आहे काजूचं, बोंडू. हा जो आहे ना, हा खालचा हा बोंडू असतो, आणि हा जो आहे हा काजू. याच्यातून काजून मिळतो. तर हा जो बोंडू आहे ना, तो पुढे फेनीसाठी जातो, काजू फेनी बनवण्यासाठी. बाकीचे तर फळं माहितीच असतील. मोठी एकदम फळांची परडी बनवले. हे पण हे लहानपणी असे खेळायचे गुड्डागुड्डी. आणि तिथे तो राजा आहे वाटतं. तो राजा आहे, हा राजा आहे इथला. लाकडाचाच बनवलाय तो सुद्धा. इथे बसायला पाठीमागे जागा आहे, आणि इथून मस्तपैकी व्ह्यू दिसतोय पूर्ण सावंतवाडीचा. तर मी पाहिलेली ही संध्याकाळची सावंतवाडी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.